वास्तुशास्त्रानुसार घरात चुकूनही लावू नका ही झाडे, अन्यथा होऊ शकते नुकसान. कोणती झाडे देतात सकारात्मक ऊर्जा ते पाहूया. स्वतःचे घर बांधणे हे आपल्या सगळ्यांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्नवत घर बांधून झाल्यावर आणखीन चिंता वाढू लागतात. अनेकदा घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार घरात काही उपाय केल्यास या समस्यांचे निवारण होऊ लागते. तुम्हालाही अशा वास्तू समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण काही झाडे आणि वनस्पतींची मदत घेऊ शकता. या वनस्पतींमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता असते. आज आम्ही तुम्हाला अशा रोपा आणि वनस्पतींविषयी सांगणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार झाडे आणि घरे. 1. उंच आणि लाल फळ देणारे वृक्ष सूर्याशी संबंधित आहेत असे मानले जाते. 2. ओक आणि इतर दुग्धजन्य वनस्पती चंद्राशी संबंधित आहेत. 3. घरात तुळशीचे रोप असल्यास ते अनेक वास्तुदोष दूर करते. 4. घरात कधीही कोरडे किंवा काटेरी झाडे लावू नये. 5. घरात कोरडे, शुष्क किंवा काटेरी झाडे असल्यास त्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. 6. घरात जांभळ्या रंगाची झाडे किंवा रोपे लावली तर आर्थिक परिस्थिती सुधारते. 7. घराच्या उत्तरेस लिंबाचे झाड लावल्याने डोळ्यांचे आजार उद्भवतात. 8. घराच्या ईशान्य किंवा उत्तरेकडे केळीच्या झाडाची लागवड केल्यास घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदते. अशोकाच्या झाडाचा वास्तुफायदा. 1. घराबाहेर अशोक वृक्षाची लागवड केल्यास आपल्या कुटुंबात समृद्धी येते. अशोकाच्या झाडामुळे कुटुंबात शोक वातावरण निर्माण होत नाही. हे झाड आपल्या घरातील व्यक्तींमध्ये परस्परांसंबंधित प्रेम निर्माण करून नाते आणखी मजबूत करते. घरातील तुळशीचे रोप. वास्तूसाठी लाभदायी. घरात तुळशीची रोपे ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाची लागवड घराच्या फक्त उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्वेकडील दिशेत करावी. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. घरात एक तरी मनी प्लांट असावा. घरात मनी प्लांट लावणे देखील खूप शुभ मानले जाते. ही वनस्पती घराच्या उत्तर किंवा दक्षिण-पूर्व दिशेने लावली पाहिजे. मनी प्लांटद्वारे देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्या घरावर आणि कुटुंबावर राहते असे मानले जाते. घरात पिंपळाचे झाड लावू नका. घरात पिंपळाचे झाड लावू नये. पिंपळाचे झाड घरात लावणे अशुभ मानले जाते. घरात पिंपळाचे झाड लावल्याने आर्थिक नुकसान होते असे म्हटले जाते. घरात काटेरी झाडे लावू नये. 1. आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे. 2. घराच्या दक्षिणेकडील काटेरी झाडांमुळे अनेक आजार उद्भवतात. 3. घरात कॅक्टस लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात असे म्हटले जाते. 4. गुलाबाच्या वनस्पती व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. कापूस वनस्पती. वास्तूनुसार घरामध्ये कापूस किंवा रेशमी कापसाचे रोप लावणे अशुभ असते. सहसा जे लोक घरामध्ये शोभेच्या वनस्पती म्हणून लावतात, या वनस्पतीमुळे धूळ आणि माती एकत्र होते, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. बाभूळ वनस्पती. वास्तुशास्त्रातही बाभळीची
वनस्पती अशुभ मानली जाते. घराच्या आत किंवा जवळ लावू नये. घरात हे रोप लावण्यावरून कुटुंबात वाद होत असल्याचे मानले जाते. त्याचवेळी कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतात. चिंचेची वनस्पती. घरामध्ये चिंचेचे रोप लावू नये असे वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांचे मत आहे, कारण या वनस्पतीमध्ये नकारात्मक ऊर्जा वास्तव करते. ज्या ठिकाणी चिंचेचे रोप आहे त्या जागेभोवती घर बांधणे टाळा. मेंदी वनस्पती. वास्तूनुसार घरात कुठेही मेहंदी लावू नये असे मानले जाते की या वनस्पतीमध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. असे मानले जाते की जिथे जिथे मेहंदी लावली जाते तिथे नकारात्मक ऊर्जा त्याच्या भोवती फिरते. अशा वेळी घरात चुकूनही हे रोप लावू नये. रुईचे झाड. अनेकांच्या घराजवळ रुईचे झाड पाहायला मिळते. अशी झाडे चुकूनही घरात लावू नये. त्यांना घरात लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीत बाधा येते आणि धनाची हानी होते. घरात काटेरी झाडे लावू नये. नकोच. आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे. घराच्या दक्षिणेकडील आणि काटेरी झाडामुळे अनेक आजार उद्भवतात. घरात कॅक्टस लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात असे म्हटले जाते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसह.